मित्रांनो नमस्कार. कल्याण डोंबिवलीकरांनो, ही आपण जागं राहण्याची वेळ आहे. आपण सजग राहण्याची वेळ आहे. कारणही तसंच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि फेब्रुवारीमध्ये एक न्यूज आली होती, लोकसत्तेमध्ये होती, की महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले. अशा पद्धतीची न्यूज, ही प्लॅन्टेड न्यूज होती की काय होती माहिती नाही, परंतु ही न्यूज पाहिल्यानंतरच मी म्हणालो होतो की येणाऱ्या काही सभेमध्ये, महापालिकेच्या सभेमध्ये कर दर वाढीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आणि नेमकं झालंही तसंच. पहिली सभा झाली. पहिल्या सभेमध्ये महापौर आपल्या विराजमान झालेल्या आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या, आणि लगेचच दुसरी सभा आपली 16 मार्च 2026 रोजी, म्हणजे अगदी सोमवारी, या येत्या सोमवारी लागलेली आहे. आणि या सोमवारच्या सभेमध्ये चौथा विषय त्यांनी घेतलेला आहे, तो पालिकेचा मालमत्ता कर दर ठरवणे. आता कर दर ठरवणे म्हणजे निश्चित वाढीचा सुद्धा विषय याच्यामध्ये येणार आहे. आणि हा वाढीच्या विषयाला किती नगरसेवक याला विरोध करतायत हे पाहण्यासारखं असणार आहे. याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आधीच कर जास्त आहे, कचऱ्याचा कर आपल्यावर लादलेला आहे, तो कर 600 ते 900 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. तुमची तिजोरी खाली आहे, तर तुम्ही काय करदात्या नागरिकांच्या खिशावर डोळा ठेवणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण कधी आणणार? अनेक प्रोजेक्ट तुम्ही जर बघितले तर अगदी आता माझ्या इथे एक रस्ता सुरू आहे, भैरवटी ते मसोबा चौक, आणि 7 आणि 8 कोटीचा तो बजेट आहे. त्याच्यावरती तुम्ही त्या रस्त्याची क्वालिटी बघाल तर नुसता तो JCBने खोदला जातो, त्याच्यावर दगडं टाकली जातात आणि लगेच त्याच्यावरती कॉन्क्रीट पसरवलं जातं. आणि मागे तुम्ही जो झालेला रस्ता जर तुम्ही चेक करायला जाल तर अनेक त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक्स दिसतील. अनेक क्रॅक्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ते क्रॅक्सबद्दल आम्ही जेव्हा इंजिनियरशी बोलतो त्यांच्या पालिकेच्या, तर ते सांगतात नाही ते हेअरलाईन क्रॅक आहे. अरे ते काही ऑर्थोपेडिक्स डॉक्टर आहात का तुम्ही, की एखादा हाडाला थोडासा काही बारीक फ्रॅक्चर असतं तर ते तुम्ही सांगणार? अरे इथे रस्त्यावर आहे, उन्हातानात तो रस्ता राहणार आहे, पावसाळ्यामध्ये राहणार आहे, त्या बारीक सारीक क्रॅक्समधून पाणी जाणार आहे आणि तो रस्त्याची क्वालिटी काय राहणार आहे? तुम्ही बघाल तर इतकं निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदार करत असतात आणि त्यांच्यावर मात्र कोट्यावधीची उधळपट्टी होते. अनेक प्रोजेक्ट बघा तुम्ही, अगदी 50% कंप्लीट होणारे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यावरती 100 रुपये तुम्हाला खर्च दिसेल. म्हणजे 50 रुपयाचा खर्च असेल तर तो 100 रुपयापर्यंत नेलेला तुम्हाला दिसेल. तर ह्या सगळ्या पद्धतीने नागरिकांचे पैसे, उधळपट्टी जी महापालिका करते त्याच्यावर नियंत्रण आणायचं सोडून महापालिका करदर ठरवण्याचा प्रस्ताव आणते. म्हणजे मतदार ज्यांनी आम्ही काय दोष केला आहे का? आमचं काय पाप आहे का हे, की आम्ही तुम्हाला निवडून दिलं, नगरसेवकांना निवडून दिलं. आता नगरसेवक निवडून आले म्हणजे त्यांना स्वेच्छानिधी द्यावा लागणार, त्यांना निधीची व्यवस्था करावी लागणार. मग तुम्ही त्याच्यासाठी आमच्या खिशामध्ये हात घालणार आहात का? पालिकेतल्या मतदार जे होते, जे करदाते नागरिक आहेत, त्यांच्या खिशात तुम्ही हात घालणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. थकबाकीदारांची वसुली तर करा आधी. कितीतरी मोठे थकबाकीदार आहेत की त्यांची प्रचंड कोट्यवधीची वसुली तुम्ही करू शकत नाही आहात. मग त्याच्या बदले तुम्ही आमच्यावरती, करदात्या नागरिकांवरती डोळा ठेवणार? या सगळ्या परिस्थिती महापालिका आयुक्तांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. मोठा ठेकेदार म्हणजे तुम्ही NRCचं किती कोट्यावधीचं मालमत्ता कर बाकी आहे, तो तुम्ही वसूल केला का? त्याच्या काही गोषवाऱ्यासोबत तुम्ही काही दिलंय का? नगरसेवकांनी हे सगळ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे. जरी महापालिकेमध्ये विरोधी पक्ष कमकुवत असला तरी जनतेचा विरोधी पक्ष हा शाबूत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही सातत्याने हे प्रश्न जनतेपुढे मांडत राहू. जनतासुद्धा तुम्हाला प्रश्न विचारत राहील. आणि तुम्ही हा जो कर दर वाढीचा प्रस्ताव जो आणलेला आहे किंवा कर दर ठरवण्याचा जो प्रस्ताव आला आहे, हा त्वरित तुम्ही मागे घेतला पाहिजे. याच्यामध्ये वाढ अजिबात करू नये. एकतर आधीच युद्धाचे सावट आहे, जे युद्धाच्या सावटामुळे आमच्याकडे LPGचे दर वाढलेत, आता महागाई वाढण्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्यात तुम्ही आता हा कर दर ठरवण्याचा प्रस्ताव जो आणला आहे तो आमच्या नागरिकांसाठी हिताचा नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आमच्या महापालिका आयुक्तांनी. आणि जे प्रोजेक्ट तुमच्याकडे सुरू आहेत त्या प्रोजेक्टची सखोल चौकशी करा. अगदी जिथे रस्ता, कोट्यावधीचे रस्ते तुम्ही बनवताय तिथे तुमची त्या मालमत्तेची, म्हणजे त्याच्यामध्ये कच्चा माल जो टाकला जाणार आहे त्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा सुद्धा जागेवर नाही.
क्युरिंग होत नाही व्यवस्थित, आणि अशा पद्धतीचं तुमचं काम सुरू असताना तुम्ही त्या ठेकेदारांना कोट्यवधी रुपये देताय. आणि आज पैसे नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे आमच्या महापालिकेमध्ये तो प्रस्ताव आणताय मालमत्ता कर दर ठरवण्याचा. हा कुठेतरी सगळा विषय थांबला पाहिजे आणि नागरिकांनी सुद्धा यावर सजग राहून प्रश्न विचारले पाहिजेत आणि हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी आपापल्या नगरसेवकांना, आपापल्या लोकप्रतिनिधींना त्यांनी कळवलं पाहिजे की हा प्रस्ताव तुम्ही मागे घ्या. धन्यवाद.